पालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही माल धक्का होऊ देणार नाही। शोभाताई फडणवीसकडनं जरा या मालधक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की हा या मागे मोठा हात असल्यामुळे मालधक्का हा होणारच, परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की मालधक्का होऊ नये। त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलनं जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलनं देखील करू। मध्ये गाड्याच येत नाहीये तर प्रदूषण होणार कसं? आजच गावाबाहेरून गाड्या जातात, केळझरवर जातात, केळझरवरून सरळ रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता आहे। गावाचा येता कथाची कुठलाही संबंध आमच्याशी नाहीये। गाड्याचा, माल धक्क्याचा आणि गावाचा कुठेच संबंध नाहीये आणि बायपास रोड होत असल्यामुळे बायपास जेव्हा गाड्या जातील तेव्हा गावात काहीच येणार नाही। हो, प्रदूषण येणार कुठलं आहे? गाडी आली तर प्रदूषण होईल ना, तर गाड्यात नाही येणार तर प्रदूषण कुठून होणार आहे? मला असं वाटतं की हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारा की आम्हाला दाखवा कुठे प्रदूषण आहे, तुम्ही आम्हाला दाखवा कुठे प्रदूषणाच्या गाड्या येणार आहे, तुम्ही अभ्यास करा।